माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत, गुन्हा सिद्ध होण्याआधीच कोणी दोषी असतं का? सिद्धार्थ बनसोडेंना सावरताना अजित पवारांचं विधान. मोदींनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्यांचं काय झालं याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं. संजय राऊतांची टीका, तर भाजप वॉशिंग मशीन असल्याचाही पुनरुच्चार. आम्ही बोलायला लागलो तर अजित पवारांची अडचण होईल. अजित पवार अपने गिरेबान में झांक के देखिए. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा अजित पवारांना इशारा. अजित पवारांनी असं बोलायला नको होतं. मनभेद होणार नाहीत, दादांनी काळजी घ्यावी. आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत उत्तर देणार नाही. अजित पवारांच्या विधानानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. पिंपरी मनपामध्ये भाजपनं 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या. अजित पवारांकडून भ्रष्टाचाराचा आरोप, तर काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कोट्यावधींपर्यंत वाढल्या. आमदार महेश लांडगेंवर अप्रत्यक्ष टीका. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज वरळीमध्ये संयुक्त मेळावा. मुंबईच्या विकासाचं विजन मेळाव्यामध्ये मांडलं जाणार. फडणवीसांच्या मुंबईमध्ये 6 पेक्षा अधिक सभा, तर अनेक ठिकाणी रोड शो देखील असणार. मुख्यमंत्री फडणवीस आज सांगलीमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा, तर इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचंही आयोजन. बिनविरोध निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या. राज्य निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश. उमेदवारांनी कधी माघार घेतली, दबावाचा काही आरोप आहे का, शहानिशा करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडे या ठिकाणी निर्देश. इतके उमेदवार बिनविरोध कधी निवडून आले नव्हते. बिनविरोध निवडून येण्यासाठी 5 ते 10 कोटी दिले. सर्वांचा फोन तपासा. दबाव कुणावर आहे ते समजेल, संजय राऊतांचा आरोप. बिनविरोध उमेदवारांच्या पक्षावर गुन्हे दाखल करावे. बिनविरोध उमेदवारांच्या पक्षाची नोंदणी रद्द करावी, बच्चू कडूंची मागणी. सोलापुरात भाजप विरोधात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती, मात्र प्रचाराच्या पत्रकावर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुखांचा फोटो. पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदेरे यांच्या मुलानं पैसे वाटल्याचा आरोप. भाजपचे उमेदवार गणेश कळमकरांचा मुख्यमंत्र्यांना या संदर्भात फोन. बाबूराव चांदेरे यांच्या मुलाला तडीपार करण्याची सुद्धा मागणी. सोलापूरमधील मनसे नेते बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल. भाजपचे उमेदवार शालन शंकर शिंदेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल. उमेदवारी न मिळाल्याच्या वादानंतर हत्या केल्याचाही आरोप. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत होणार. संजय राऊत आणि महेश मांजरेकर ही मुलाखत घेणार. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त. सदानंद दाते आजपासून राज्याच्या पोलीस महासंचालकपदी. पश्चिम रेल्वेवर ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान रात्री 13 तासांचा ब्लॉक, तर 145 लोकल यामुळे रद्द. रात्री 11 ते रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार. साईंच्या चरणी 8 दिवसांच्या कालावधीमध्ये 23 कोटी 29 लाखांचं दान. नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान 8 लाखांहून अधिक भाविक साई चरणी नतमस्तक.